नमस्कार. मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या आयुष्यातली कहाणी सांगायची आहे. आपल्याच आयुष्याला बर्बाद करणाऱ्या माणसांची संधिसाधू वृत्ती यातून स्पष्ट होते. मल्लिकार्जुन खरगेचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय तो तुम्ही एकदा पुन्हा बघा. कोई इस जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं. नमाज तोड़ के उस जहरीली सांप को मारना ये कुरान में कहा है. और मैं यही कहूंगा, आपका नमाज तोड़ना है तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. पाहिला, मुसलमानांना मल्लिकार्जुन खरगे सांगू इच्छितात की संघ, हिंदू, काय अजून भाजप हा जहरीला साप आहे आणि या सापाला ठेचण्यासाठी मुसलमानांनी पुढे आलं पाहिजे. असं वाटायला लागतं की हे सगळे मुसलमान यांचे भाऊबंद आहेत, त्यांच्याच कुळात यांचा जन्म झालाय की काय असा प्रश्न पडतो. आणि मल्लिकार्जुन खरगे असं कसं बोलू शकतात असं वाटतं. मी माझ्या हिंदी व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांचा मताधिकार काढता येऊ शकतो, त्यांनी जे प्रचार केला तिथल्या निवडणुका रद्द करता येऊ शकतात, सगळं करता येऊ शकतं. पण दया येते मला मल्लिकार्जुन खरगेची की ज्यांनी आपल्याच आयुष्याची राखरांगोळी केली आहे त्या लोकांच्या विषयीचं एवढं प्रेम कसं काय. कहाणी आहे 1948ची. मल्लिकार्जुन खरगे ज्या भागात राहतात तो कर्नाटकचा काही भाग, संपूर्ण मराठवाडा, विदर्भातला एक जिल्हा, तेलंगणाचा काही भाग हा त्यावेळी निजाम संस्थानात होता. हा भाग भारतीय स्वातंत्र्याच्या जवळपास 1 वर्षापेक्षा अधिक काळानंतर स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतात दाखल झाला. आम्हा मराठवाड्याकरांसाठी भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट असेल तरी आम्ही स्वतंत्र त्या दिवशी नव्हतो झालो, कारण त्या स्वातंत्र्याच्या 1 वर्षानंतर आम्हाला स्वतंत्र भारतात सहभागी होता आलं होतं. म्हणून 17 सप्टेंबर हा आमचा खरा स्वातंत्र्य दिन आहे, मराठवाडा मुक्ती दिन आहे, हैदराबाद संस्थानचा भारतातल्या विलयाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही भारतीय झालो होतो. असो, भारतीय कधी झालो हा विषय वेगळा, पण त्यावेळेस काय घडत होतं. स्वातंत्र्य सहज मिळालं नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेलांनी पोलीस ॲक्शन सुरू केली आणि निजाम नरमला, निजामला शरणागती पत्करावी लागली. पण त्याआधी याच बेमुरवतखोर निजामाने भारतीय सैन्याशी लढता लढता भारतीयांशी, या भागातल्या लोकांचे युद्ध पुकारलेलं होतं. रझाकार नावाची टोळीच होती, गुंडांची टोळी, लुटणाऱ्यांची टोळी. आणि ही टोळी सगळ्या निजाम स्टेटमध्ये हल्लकल्लोळ माजवत होती. घटना अशा खूप सांगता येतील, पण ही पर्टिक्युलर घटना मला सांगायची आहे. घटना आहे तत्कालीन भालकी बिदर भागातली. भालकी जिल्ह्यातल्या वरवत्ती असं नाव आहे त्याचं, त्या गावची. त्या गावामध्ये रझाकारांनी आक्रमण केलेलं आणि रझाकारांनी आक्रमण केल्यानंतर साधारण एका घराला बाहेरून कड्या कुलपं लावायची आणि त्या घराला पेटवून द्यायचं. घरातली माणसं, अन्नधान्य सगळं जळून खाक झालं पाहिजे याची व्यवस्था हे रझाकार करायचे. असं म्हणतात की रझाकारांनी तरण्या ताठ्या पोरी उचलून नेऊन त्यांच्यावरती अत्याचार केले, त्यांना आपल्या बटीक म्हणून ठेवलं, रखेल म्हणून ठेवलं. काही जणींच्या पोटी जन्माला आलेली लेकरं पुढे मुसलमान म्हणूनच वाढू लागली. अनेकांचे धर्मांतर करून घेतले, अनेकांनी आपल्या रखेली बायका करून ठेवल्या, काही घरात जाळून टाकलं. आता गंमत अशी आहे की या बरबट्टी वेगवेगळी नावं आहेत त्याची, या घरातल्या एका घराला बाहेरून कड्या लावून रझाकारांनी जाळायला सुरुवात केली. योगायोगाने, नशिबाने, सुदैवाने की दुर्दैवाने त्या घरातली 2 पुरुष लपून
रझाकाराचा हा अन्याय बघत होती आणि त्या घरात लपलेल्या लेकरांना म्हणजे छोट्या छोट्या पोरींना आणि त्यांच्या आईला त्यांच्या घरात सगट जाळून मारण्यात आलं. एक मुलगा आणि त्याचा बाप आपली पत्नी आपल्या पोरी एका घरात जळताना बघत होता. तोंडातून आवाजही बाहेर पडू नये म्हणून एकमेकांची तोंड दाबून धरली होती आणि आपलं घर, आपला संसार, आपली बायको, लेकरं, बाळं, त्या छोट्या पोरासाठी आई, बहीण जळताना बघणं हे फारच भीषण होतं. ते छोटं पोरगं त्या काळात 6 वर्षाचं होतं. मुसलमान रझाकारांनी धर्मांतरित झाले नाहीत म्हणून त्या कुटुंबाला जाळून टाकलं आणि हे बाप लोक कसंबसं आपला जीव वाचवून भालकी बिदर असा प्रवास करत गुलबर्ग्याला जाऊन पोचले आणि गुलबर्ग्यात यांनी शिक्षणाला सुरुवात केली. गुलबर्ग्याच्या नूतन विद्यालयात हा मुलगा शिकला. पुढे गुलबर्ग्याच्याच त्या लॉ कॉलेजला वकिली केली आणि वकिली केल्यानंतर या मुलानं राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करून काँग्रेस पक्षामध्ये काम करू लागला. पुढे हा छोटासा मुलगा मोठा झाला आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनला. त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचं आणि त्या मुलाचं नाव आहे मल्लिकार्जुन खरगे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या वेळेला रझाकारांनी आपल्या आईला, आपल्या बहिणीला एका घरात जिवंत डांबून मारलं. याचा विसर ज्याला पडतो आणि तो त्या मुसलमानांना, त्या कुटुंबाला वाचवू पाहणाऱ्या माणसांना साप म्हणतो. रझाकारांना मारण्यात हिंदुत्ववाद्यांचा वाटा किती, संघाचा वाटा किती. अहो, भगवा वेशधारी स्वामी रामानंद तीर्थ तिथे लढत होते. बाबासाहेब परांजपेंच्या सारखी माणसं तिथे लढत होते. प्रत्येक जण आपलं योगदान देत होता. ज्या हिंदूंनी लढा देऊन हा सगळा हैदराबाद संस्थान मुक्त करून घेतला, त्या हिंदूंना साप म्हणणारा हा काँग्रेसचा अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपल्या बहिणीला आणि आईला मारतानाचे दृश्य विसरला असेल का, एवढाच प्रश्न मला पडतो. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल मल्लिकार्जुन खरगेला काहीही विचारण्याची इच्छा होत नाही. कारण अध्यक्षपदाची संधी मिळाल्यावर मुसलमानांची हांजी करणाऱ्या या खरगेंना आपल्या आईच्या आणि बहिणीच्या बलिदानाचं काही वाटत नाही. तिथे बाकी हिंदुत्ववादांच्या बलिदानाचं काय वाटणार. एवढंच. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.